अर्ज भरण्याचं. पुण्यात तुम्हाला माहिती दादांची सत्ता आहे, कारभारीत आहेत. कारभारी बदलाचे भाजपकडनं काही वारे आहेत का नाही आणि तुम्ही कशा युती आघाडी कोणासोबत कशा करणार? नाही, असा शब्दशः अर्थ नसतो कधी. तुम्ही एक आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही देशभरातल्या अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या सगळ्या निवडणुका आम्ही नक्की लढत असतो. त्यामुळे कारभारी बदला वगैरे अशी आमची भाषा कधीच नसते. आमचा विषय हाच असतो की आम्ही, मोदीजी नेहमी म्हणतात की पंचायत से लेके पार्लियामेंट तक सभी चुनाव हम विकास के मुद्दे पे लढते. तर आता तसंच आहे आमचं म्हणणं की आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढतो. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूकसुद्धा ज्या काय पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच निवडणुका आहेत, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, या सगळ्या आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतो आहे. ग्रामीण भागाचा एकूण सगळी व्यवस्था, तिथला भविष्याचा विचार, हा सगळा पाहताना आम्हाला हीच आमची भावना आहे की आम्ही या सगळ्या याच्यामध्ये त्या त्या जिल्ह्याला, त्या त्या ग्रामीण भागामध्ये अधिकचा विकासाचा मुद्दा घेऊन कसं जावं आणि जास्तीत जास्त त्या जिल्ह्याचा भविष्याचा विचार करून आम्ही काय देऊ शकतो हा अजेंडा घेऊन आम्ही लोकांपर्यंत जातो. त्यामुळे आम्ही समोर कोण आहे काय त्याच्यावरती कुठं आरोप करून आम्ही निवडणुकीला कधीच सामोरं जात नाही. पुण्यात किती जागा लढणार भाजप आणि मित्रपक्ष काय कोणासोबत युती? नाही, आता बहुतेक आजही आमची कालही बोलणी चालू होती. आमचं शिवसेनेसोबत बोलणंही सुरू होतं. पण आता ग्रामीण भाग पाहिलं तर पुणे जिल्ह्याचा विस्तार खूप मोठा आहे. त्या त्या ठिकाणचे स्थानिक जे नेतृत्व आहे, मग ते शिवसेनेचं असेल किंवा आमचं असेल, ते शेवटी स्थानिक नेतृत्वावरतीच हा विषय अवलंबून आहे. त्यांच्यावरतीच आम्ही हा विषय सोपवला की त्या त्या ठिकाणी जर होत असेल तर भारतीय जनता पार्टीहून पहिलं प्राधान्य शिवसेना सोबतच आहे. त्यामुळे शिवसेनेनं आम्ही काही ठिकाणी एकत्र लढू असं वाटतं. आज उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे. माघारीचा दिवस झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. पण काही ठिकाणी नक्की आम्ही एकत्र लढण्याचा प्रयत्न करतो. जागा वाटपास सूत्र टेंटेटिव्ह कुठल्या भागात? नाही, असं होत नाही. कारण नगरपालिका, नगरपंचायतमध्ये जसं झालं की स्थानिक पातळीवरती निर्णय घेतले गेले आणि अनेक ठिकाणी आम्ही युतीत लढलो, काही ठिकाणी स्वतंत्र लढलो. तसंच आत्ता होण्याचं शक्यता मला वाटते. सगळ्या जागा लढणार भाजप? हो, भाजप आणि मित्रपक्ष मिळून काही ठिकाणी एकत्र लढू, काही ठिकाणी स्वतंत्र लढू. सत्ता येणार का भाजप? आम्ही 100%. कारण मला असं वाटतं की शेवटी बघा, देशभरामध्ये एक वातावरणच वेगळं आहे. आज देशभरामध्ये असंच वातावरण आहे की या देशाचं भविष्याचा विचार हे मोदीजींच्या हातामध्येच, देशातील जनता पाहते सुरक्षित आहे. त्यामुळे देशाला विकासाकडे जाताना पाहतोय माणूस, रोज अनुभव घेतोय. ग्रामीण भागातला असेल, शहरी भागातला असेल. आणि ज्या पद्धतीने पुणे जिल्ह्यातल्या दोन्ही महानगरपालिकेमध्ये जनमताचा कौल आमच्या सोबत आहे. लोक आमच्या, शेवटी हाही परिणाम असतो की आता लोकांनी हाच विचार केला की मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातच या राज्याचा, या देशाचा, या राज्याच्या प्रगतीचा विचार लोक पाहतायत, करतायत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सुद्धा नक्की आम्ही यावेळेस सत्तेत येऊ. पुणे पीएमसी प्रमाणे झेडपीतही दादाला धोबी पछाड देणार का? नाही, मी तुम्हाला सांगतो की आम्ही असा विचार इथेही केला नाही आणि आताही करत नाही. आम्ही आमचा अजेंडा घेऊन निघालेलो आहे. आम्ही मोदीजींचं नेतृत्व, देवेंद्रजींच्या नेतृत्वात या जिल्ह्याचा, या राज्याचा विकास पाहतोय, प्रगती पाहतोय आणि ते आम्ही लोकांना अपील करतो की आम्ही काम करतोय, काम केलं आहे आणि भविष्याचं काय काम करणार हे घेऊनच आम्ही लोकांपुढे, म्हणजे शहरी असेल, ग्रामीण असेल. म्हणून मला असं वाटतं की कुठल्या व्यक्तिगत पातळीवर टीका टिप्पणी किंवा असा विषय आमचा अजिबात नाही. आम्ही एक विषय घेऊन चाललो आहे, तो विकासाचा घेऊन चाललो आहे. तोच पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील जनतेसमोर आम्ही ठेवला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपला बाजूला ठेवलेलं आहे. तिकडे शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार, महापौर, उपमहापौर, वेगळंच समीकरण झालं. मला माहीत नाही, आता तुम्ही सांगता कदाचित माहिती, पण मला असं वाटत नाही होईल म्हणून. कदाचित शिवसेना आणि भाजप आम्ही एकत्रच राहू. राज्यामध्ये आम्ही निवडणुकीपूर्वी युतीत लढलो तिथे सुद्धा. त्यामुळे जिथे जिथे आम्ही निवडणुकीच्या पूर्वी युतीत लढलोय तिथे मला असं वाटतं युती म्हणूनच आम्ही काम करू. भेटीगाठी सुरू झालेत, मनसेचे नेते शिवसेनेच्या नेत्यांना भेटतात. मला वाटत नाही, पण असं काय होईल नाही वाटत. माननीय देवेंद्रजी आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मला असं वाटतं की निश्चितपणे तिथे आम्ही युती म्हणूनच सत्तेमध्ये येऊ. तुम्ही केंद्रात मंत्री आहात, दिल्लीत नेहमी असतात. शिंदे साहेब सातत्याने दिल्लीला जातात, अमित शहाकडे थोडी तक्रार करतात. चाललंय नाही, शिंदे साहेब या राज्याचे प्रमुख नेते आहेत. आज आम्ही राज्यामध्ये युतीमध्ये आहोत, देशामध्ये आम्ही एन डी ए म्हणून एकत्र आहोत. स्वाभाविकपणे या राज्याचं कारभार ते काम करतायत. देशभरामध्ये आज एन डी एस म्हणून आज केंद्रामध्ये त्यांचे खासदार पण आहेत. काही कामानिमित्त भेटणं त्यात गैर काय नाही ना. अमित भाई हे शेवटी आमचे महायुतीचे नेते आहेत ते. त्यामुळे अमित भाईंना भेटणं गैर काय. आणि त्यामुळे त्यांचे वैयक्तिक संबंधही चांगले आहेत आणि काही कामाचे विषय ते जाऊन बोलत असतील तर त्याच्यात गैर काहीच नाही मला वाटतं. अण्णा, निवडणुका संपताच गुन्हेगारांनी आणि टोळक्यांनी परत तोंड वर काढले. सहकारनगरमध्ये काल रात्री 30 ते 35 गाड्यांची तोडफोड झाली. सातत्याने पुण्याच्या पोलीस आयुक्तांना अजित पवार सांगत होते की अशा प्रकारची घटना घडून देऊ नका. त्यांनीच गुन्हेगारांना पाठबळ दिलं. आता ते सांगतील की नाही माहीत नाही, पण तुम्ही यामध्ये पुढाकार घेताल का?
नक्कीच घेतलं पाहिजे. माझ्यासारख्यांनी, माझ्या प्रत्येक नगरसेवकांनी, प्रत्येक आमच्या आमदारांनी याच्यामध्ये नक्कीच मला असं वाटतं की ही आमची जबाबदारी, या शहराचा कायदा सुव्यवस्था राखणं ही आमची पण जबाबदारी आहे. त्यामुळे असे प्रकार पुण्यात होणार नाही हे 100% याची काळजी आम्ही घेतलीच पाहिजे आणि मी घेतो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.